मोठमोठाले डीजे वापरले जातात आणि त्या डीजे मध्ये इथं काय होते माहित आहे, पाहिलं असेल तुम्ही, असे असे गाणे लावले जातात. गाणे म्हणतो मी, भजन नाही म्हणत. त्याला बाबांचं नाव दिलेलं आहे त्याच्यात आणि तिथं डान्स केला जातो. तो डान्स म्हणाव की आता तो काय म्हणावा हा माझ्यासाठी पुन्हा प्रश्न आहे. डान्स तरी चांगला असते, त्याला क्वालिटी असते. त्या सेवकीनी नाचतात, त्यांचा पदर कोणाकडे जाते, त्यांचे हावभाव कसे असतात आणि त्यांच्यासोबत आपले सेवकही नाचतात, त्यांच्यासोबत आपले कार्यकर्तेही नाचतात. मी एक असा व्हिडिओ पाहिला आहे की त्या डीजेच्या समोर एक कार्यकर्ता त्या सेवकीनी बरोबर डान्स करतो आणि त्याचे हावभाव जे आहेत ते पाहण्यासारखे आहेत. आनंद वाटेल ना, मजा येत असेल. किती लोकांना मजा येते. या मार्गाची स्तुती केली जाते की स्तुती होत असेल तर मला असं वाटते हा परिवर्तन चांगला आहे. मग हे करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे, पण आम्ही करतो. हे डॉक्टर साहेबांनी मागच्या वर्षीच्या मंथन शिबिरामध्ये यावर बंदी टाकली आणि तो नियम प्रत्येकाच्या जवळ दिलाय. पण त्यानंतरही हे कृत्य केलं जात आहे, आजही जात आहे. म्हणून या जी बुद्धी दिली आहे, राहुलजी आताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की तुम्हाला बुद्धी दिली आहे, हे कार्यकर्त्याला समजत नाही की मी काय करतो आहे. मी पाहिलं, मी सांगतोय. ज्या वेळेस महात्माजी बाबा धुंगेजी दौरे घेत होते आणि त्यावेळेस जेव्हा गावागावात दौरे घेत होते तेव्हा काय केलं जात होतं माहित आहे. इथं मनीरामजी बडवाई उभे बसले, त्यांनाही माहित आहे, मी सांगतो त्यांना आणि त्यांनाही माहित आहे, तेही सांगतील त्या माझ्या बाजूने. काय करत होते की बाबा बस स्टँडवर उतरले की उतरता बरोबर सगळे सेवक 2-2च्या रांगेमध्ये, 3-3च्या रांगेमध्ये स्त्रिया पुरुष मागे बसत, मागे बरोबर लागत होते. कुणालाही त्रास होत नव्हता. बाबा समोर जात होते. तिथं फोटो लागली आहे, माझ्या वडिलांसोबतही आहे तिथं. ते त्या काय म्हणू ती शोभायात्रा नाही म्हणणार मी, ते बाबांसोबत जे लोक जात होते त्या गावात त्या स्टेज पर्यंत जात होते, तर सगळे सेवक जयघोष करत जात. आणि त्यावेळेस काय होत होतं माहित आहे का, की त्या स्वयंपाक खोलीमध्ये स्वयंपाक करणारी जरी बाई असेल ना, ती हातचं काम तिथंच सोडून द्यायची आणि आपल्या दारात येऊन अशी हात गुंडाळून पाहायची काय चालू आहे, आतुरतेने पाहत होती. आज काय होते, आज काय होतोय सांगा. तो डीजे वाला किती पैसे घेते मला सांगा बघ. खरं येते 8 ते 10 हजार रुपये. मग हे चांगलं आहे की वाईट आहे याचा विचार करा. हो, मी वाईट आहे असं म्हणत नाही. ते तुम्ही कार्यकर्ते आहात, तुम्ही ठरवा. आज तुम्ही ठरवाय की आम्ही जे कार्य करतो आहे या मार्गाचं नाव उज्ज्वल करण्यासाठी करतो आहे, की या मार्गाचं नाव आम्ही काय म्हणू. आता माझ्याजवळ शब्द नाही आहे, त्याला नाही बोलणार मी. दुसरी घटना सांगतो. सेवक संमेलन झाले